बांधून असे डोळा भीती तो अज्ञानाचा काय आहे आणखी आहे. जो बांधून असे डोळा वित्ताचे पैसा आणि शेती भाडी काय असेल ते असं आहे ना. खरंच आहे वेदांतशास्त्राच्या दृष्टीने आपल्या चित्तामध्ये असलेले जे विषय असतात ते बाहेर काढायचे असते. हा विषय बाहेर काढत नाही, उलट आपले तर ठेवतो दुसऱ्याचे पण ठेवतो. माझं ते माझं, तुझं ते माझं, आपलं ते दुसऱ्याचं नाही. माझा आणि इतरे गरीब त्या परी परद्रव्य परणारी साडदोरी वरते वरबारी सुखरूपे वगैरे काही नसतं वगैरे. तो जाण अज्ञानाचा काय पतळा आहे. स्वार्थे अळमाळे अंधैर्यापासूनही न जळे अंजने तृणबीज ढळे मुंग्याचे नाही. स्वार्थे अळमाळे, थोडासा स्वार्थ, फार जास्त नाही तरी सुद्धा तेवढ्या स्वार्थ करता तो काय करतो नाही का. कोणाचं चांगलं होणार असेल तर काय करतो, वाईट करतो. अलीकडे काय आहे, थोडे पैसे वकिलाला दिले म्हणजे खोट्याचं करण, खऱ्याचं खोटं. त्यांना काही पैशाची जरूरत आहे कशाची, ते तुमचं काही असू नका. तर त्याच्या थोड्याशा स्वार्थ करता लोकांचा गोष्ट सांगून वेळ झाले. आपला व्यसनी माणूस बिडी प्यायची पण लावण्याकरता काही नाही, आगपेटी नाही. आपला बिडीचा माणूस इकडे तिकडे बघत होतो. एक दुसरा वर्ष होता बरं का, त्याला बिडी प्यायची होती. तो बिडी प्यायला लागला पण त्या दाढी बिडी वाढवलेली होती आपली सगळी. ते बिडी बरं का, ते आगपेटी बिडीला ना लागताना कचरा लागली, दाढी पेटली हवा सगळी. मग याच्याजवळ काढी नव्हती. हा धावत गेला, म्हणलाय लवकर लवकर विजू नको. बिडी काय करायची, दोघे जण कार्यक्रम करू विजू. स्वार्थ किती बघतं बिडीचा. दुसऱ्याचं नुकसान काय होतं याचा काही विचार करीत सगळे प्रकार सांगतात. जैसे तृणबीज डळे मुंगे, गवताचं बीज असतं ना, ते थोडं जरी असलं बीज असतं. मुंगी असते ना, तर मुंगीचे पाय केवढे, मग ते बाजूला होतं. त्याप्रमाणे स्वार्थ करतात तो कोणत्याही प्रकारे. पावस दडी असावे शेतील कालवे भयाचे नावे गजबजे. पावस दडी असावे, चिखल आहे त्या ठिकाणी आपण जर पाय टाकला तर ते पाणी कुठं येते, वर येतं. चिल्लर कालवे, चिल्लर म्हणजे डबका, त्याचं वर येतं बघा. आणि भयाची नावे गजबज, थोडं काही झालं तर त्याला भीती उत्पन्न होत असते. मनोराध्वजा धारसा वाहने जयाची मानसा आणि पुरी पडला जैसा दुधिया बाई. मनोरथाची धारसा वाहने जयाची मानसा. मन एका ठिकाणी सुद्धा स्थिर राहू शकत नाही. अनेक बुद्धीचे तरंग दररोज आता संगत होतो. एकाही मनोरथावरती तो स्थिर राहत नाही, नाही का. 4 दिवस या संस्थेत राहतो, 4 दिवस दुसऱ्या संस्थेत, इथून पुन्हा पंढरपूरला जातो, पंढरपूरला जमलं तर ऋषिकेशला जातो. एक ना धडण भाराभार. कुठंतरी एक काय केलं पाहिजे, स्थायी स्वरूप पाहिजे ना. मग 4 वर्ष का होईना संस्थेची काय केली पाहिजे. नाही तर आपलं थोडं ऋषिकेशला चक्कर मारून येतो. तिथं नाही जमलं तर पुन्हा माझं नाव घ्या. कोणतीही एक गोष्ट शेवटाला काय केली पाहिजे, लावली पाहिजे. एक 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 दृष्टांत. वायूचे सावाय दूर जोळात वावटो सुसुले
म्हणजे काय होत असे सांगा, धुई दुगंधराज आहे. हे सगळे कपडे वगैरे कुठे वाऱ्याच्या योगाने वर जात असतात. दुःख वार्ता होय तैसे थोडीशी का दुःखाची वार्ता आली तर गजबजून जात असतो. त्याप्रमाणे वावदानाची अपरिनाशय काहीच न धरी, फिरते क्षेत्री पुरी थारो रे. वावधानाची अपरी आणि आश्रय काय, वावटळीमध्ये असा आश्रय प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे तीर्थी क्षेत्री पुरी थारो रे. कोणत्याही क्षेत्रामध्ये स्थिर राहण्याची इच्छा करीत नाही. क्षेत्र असतात ना, कोणतेही साधन पूर्ण करण्याकरता तो वेळपर्यंत आणि त्या ठिकाणी आपल्याला स्थिरता प्राप्त करू द्या. असे चंचलता नावाचा सुद्धा काय दोष आहे. मातोलिया सरडा पुढची बुड पुरटी शेंडा आणि ननवारा कोरडा तैसा दोघा. सरडा असतो ना एक झाडावरती आपला, त्याचा काही वेगळाच आवेश असतो बघा. मातोलिया सरडा आणि ननवारा नाही का, पुढती बूड पुढती. प्रत्येकामध्ये जाणीव आहे, कारण तो एक जीव आहे ना, काय तो आपल्या आयटीत राहतो. हा जीव आहे. प्रत्येकामध्ये काय आहे हे तुम्हाला कल्पना आहे बघा. एखादा गाय असते किंवा बैल असतं ना, त्याला तुम्ही टाका बघा, आपले काय वैरण वगैरे खात नाही बघा. शेतकरी असतो ना, तो त्याच्या पाठवून काय फिरवतो, मग तो वैरण खातो. एवढून त्याला अक्कल आहे. माणसाला तर अक्कल आहे सगळं. वरून लावडे फेकला तर खाता का तुम्ही? प्रेमाने दिला तर काय करता. म्हणून ते शेतकरी लोक असतात ना, बैलावरून काय फिरवतात, हात फिरवतात, घोड्यावरून बैलावरून. कुत्रंसुद्धा तुम्हाला मानी असतं बरं का. त्याला तुम्ही साधा फुलका टाका खात नाही, तूप लावलं तर खातो. त्याला हे अक्कल आहे ना, त्याला थोडं मान आहे ना काय. आता तुम्ही मागणारे लोक, पैसा मागणारे लोक बसतात, त्यांना तुम्ही जर 1 रुपया टाकला, हे इकडे ये म्हणतात. भिकाराला 1 रुपया तुम्ही दिला की इकडे इकडे ये म्हणतात. मग 1 रुपया घेऊन जा. म्हटलं का बरं? मग बघूनीच्या वेळेला 1 रुपया देतो म्हटलं. भीकसुद्धा एवढी घेत, काय कमी किमतीचा कमी. दृष्टांत आलाय, सरला वर जातो कुठे येतो. उद्योगधंदा वगैरे काही नाही झाला. दृष्टांत इथं. आणि हिंडण वारा कोरडा तैसा काही नाही. त्याच्यामध्ये काय ते फिरण्यामध्ये काही लाभ आहे असं नाही. का म्हणलं तुम्ही सारखं या करीन त्या करीन, त्याला भेट नाही म्हटलं टाईमपास करतो. जैसा रोजल्या वेळे रांजण थारो देणे आणि तैसा पडे राहणे एरवी हिंडे. रांजण नावाची एक मातीची घडा असतो बा मोठा, त्याला जर आपल्याला ठेवायचं असेल तसं हे करावं लागतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बघा तुम्ही त्याच्यामध्ये, मग तो काय करत असतो, जर त्याला तिथं ठेवला तर तो राहतो बरं का. रांजण थारा नाही, आणि असाच ठेवला तर काय होतं, ते बाकी काही प्याला म्हणा किंवा भांडं म्हणा, त्याला बुडं काही याला बुडत नसते, गोलच असते बघा. ते इकडचं इकडे असं. आता बरं निघाले आपले प्याले वगैरे, त्याला काय असते खालून चौकट असते. त्याप्रमाणे पैसा पडे तरी राहणे हे विंडे. विद्यार्थी म्हणलं तो काही विद्यार्थी खोली कुठे दिसतो, जर झोपला असेल तर खोलीला असं समजायचं. आणि जागा असेल तर तिथे फिरून येईल काही
सांगता येत नाही. त्याच्यातही उदंड अज्ञान असे, किती अज्ञान आहे सांगता येत नाही. आणि जो चंचल्य भावंड मरकटाचे, किती चंचल असतो. म्हणलं कोणाचा भाव आहे तो? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलाय म्हणून सांगितलं. आली पाहिजे धनुर्धरा, जयाची अंतरा, नाही गोडवारा असे माझा. संयम नावाची वस्तू काय नसते. काहीतरी संयम असावा लागत असतो ना. संयम जर नसेल तर संयम पाहिजे ना. एखादा चांगला पदार्थ दिसला, कल्पना करा, मग आपल्याला भूक नसताना देखील काय करतो? खातो. परिणाम पुढे काय होत असतो? पोटाला काय माहिती आहे चांगला पदार्थ आहे काय काही आहे. वाजीपेक्षा जास्त झालं की ते आपला गुण दाखवल्याशिवाय संयम ठेवावा लागतो. नाही फार कठीणच नाही ते. म्हातारपणात तो खूप वाजवावं लागतं. म्हणजे शहाणी माणसं असतात ना, म्हाताऱ्या माणसाला एकच लाडू वाढतात, तरुण माणसाला 5 वाढतात. त्याला विचारलं, म्हातारा म्हणतो मला का 5 वाढत नाही? म्हणते हाडणारा म्हणत असतो त्याच्यात पचनशक्ती आहे. कोणाच तरुण माणसा करता तुला 1 वाढला हेच पुस्तक आहे, 2 वाढले तर म्हणला संडास मोकळा ठेवा. प्रत्येकाचा धर्म कसा आहे वेगळा वेगळा आहे. सर्वाला म्हणून म्हाताऱ्या माणसाला काय ठेवावं लागते? संयम ठेवावं लागतं. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत काय करतात सांगतात. लेंडी आला लोंढा, मनी वाळवळीचा वरवंडा, तैसा विजिनिशेच्या तोंडा भिवून येते. लेंडी आला लोंढा, पावसाळ्याच्या दिवशीमध्ये असं एकाएकी काय येतो. आणि मग काय करतात? वाळूचा बांध असेल तर काय फोडून काय करतात? तो ओढा एकाएकी पोराला म्हणजे वाळूचा बांध काय होतात. पैसा निषेधाची तोंडा बेन. शास्त्राने काही पदार्थ निषिद्ध सांगितले. कंजलम न बक्षीस काय करायचं याच्यामध्ये हे आहे ना. मांस काय झाडाला लागत असते का फळासारखं? मग ते कोणतं जिवंत प्राणी काय करायचं? मग त्याचं मांस काय करायचं? काढायचं. बरा तरी भारत देश सोडायचा, जिवंत प्राणी मारून तरी खातात. बाकी काही देश असे आहे ते मेलाही पाहत नाही, जिवंतही पाहत नाही. कोणाचंही मांस खाल्ल्याशिवाय बरं आहे. मसन मोठा आहे का नाही कोणाच माहिती. तरी पावित्र्य फक्त भारतामध्येच आहे. बाकी पावित्र्य काय करीत नाही. एक 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 दृष्टांत देऊन आणखी हा सिद्धांत सांगतात. स्वधर्म पाय होणार नाही का? हे बा व्रतात आडमोडी व्रत करीतच नाही. आणि केलंही जरी व्रत म्हणलं काय दिवसभर उपवास केला पाहिजे का? दुपारपर्यंत केला पुष्कळ झाला. पूर्ण दिवस व्रत केलं पाहिजे असं कोणी सांगितलेलं आहे का? मग काय करत असतो? काही दिवस करतो नाही का, एखादा सोमवार करतो, 2 सोमवारी जेवतो, पुन्हा 3रं करतो, 4 सोमवारी जेवतो. त्याला विचारलं सोमवार काय केला? त्यांनी आग्रह केला म्हणून केला. अरे मग सोमवार करत इतर दिवशी करत नाही म्हणजे तिथं काय फराळाचं आहे का म्हणा? मग इथे सोमवार केलं भरपूर फराळाचं आहे म्हणा. सवय पाहून काय करतो? नाही पापाचा कंटाळा, नेणे पुण्याचा. त्याला पाप करण्याच्या बाबतीमध्ये असं काही वागणं असतं की ज्या वागण्यापासून पुण्योत्पत्ती न होत आणि काय होत असते घरघोर पाप होत असतं. हे खंडणी मागणारे लोक वगैरे. आम्ही गेलो होतो डॉक्टरकडे, सीताराम महोदय ते एवढे डॉक्टर होणार. आम्ही आपली तब्येत दाखवली बसलो असो. मग 2 जंटलमन सारखे माणसं आले. कोणते?
हो, आम्हाला असं वाटलं बा काही ते तब्येत दाखवायला आले का काय आले तरी कोणाला असं वाटेल की फार मोठे सुशिक्षित धनवान असले पाहिजे आणि ते डॉक्टरला खंडणी मागण्या करत आले तर काय ते अलीकडे विचार एक 5,000 म्हणा 10,000 म्हणा आम्हाला काय करा हे अलीकडच्या काय मागतात आणि नाही दिले तर बघून घेऊ असे विचित्र प्रकार आहे. त्याला त्याचा काय होत नाही. मग तुम्हाला पैसा पाहिजे तर अन्यायाने मिळवायचा असतो का न्यायाने हक्क तयार होतो काय होतं नाही का. एखाद्या माणसाने दिवसभर काम केलं तर 200 रुपये रोजंदारी काय करायला लागते आणि आला मागायला लागला तर रोजंदारी देईल का कोणी. हक्क तयार करावा लागतो काय करावं लागतं. एखाद्या माणसाने महिनाभर काम केलं तर 25,000 रुपये हक्क झाला त्याचा. अन्यायाने घेणं हे सुद्धा काय पाप आहे. नियमाची नाही का कशा करता चाललं होतं. पापाचा कंटाळा आणि पुण्याचा लाजेचा पेंडवळा करतो. त्याला काही नाही बघा लाज नाही काही त्याचं काही वाटत नाही. हो काय तुमच्या गोष्टीतला आहे गणपतराव तुम्ही पुन्हा आणखी हातात भिड्या दिसते तुमच्या. परवाच्या दिवशी सुटून आले ना तुम्ही कुठून परत पुन्हा कुठं चाललं आहे. हा म्हणले जेल तर आम्ही ससुरावला आहे. आमचं हक्काचं घर आहे. कशाचं घर आहे हक्काचं आहे. जाऊ द्या दृष्टांत संपला म्हणून मी सांगितलं. नेणे पुण्याचा दिवाळा. मनुष्य देहामध्येच पाप आहे. मनुष्य देहामध्येच काय आहे. पशु पक्षी एकच खाणी आहे बघा त्याच्यामध्ये. अंडज जारज स्वेदज आणि जारज याच्यामध्ये मनुष्य देहाला पाप पुण्याचा विधी सांगितलेला आहे. तद्व्यतिरिक्त कोणाला काही नाही विधी. मनुष्य देहामध्ये सुद्धा कोणाला विधी सांगितलं आहे. जोपर्यंत स्तनंद अवस्था आहे तोपर्यंत विधी नाही. लहान मुलाला कुठं विधी आहे का. त्याला काही समजते का अपपर काही नाही नाही का. शेतकरी जरी असला किंवा दुकानामध्ये काहीतरी बाई विकत घ्यायला गेली आणि एखादा आंबा पोराने उचलला आणि तोंडात घालायला काय केली सुरुवात केली. मग बाई काय करते मुलाचा आंबा हिसकून घेते दुकानदाराला. दुकानदार काय म्हणतो बाई खाऊ द्या की त्याला काय समजते. आपल्या बाईनं आई विकत घेतलेलाच खायचं असतं. त्याच्या ठिकाणी काय नाही त्याला विधी नाही. तर पंचदशीमध्ये येणार आहे. तत्ववेत्ता पुरुष असतो ना त्याला काय नाही. त्याला माहिती आहे को विधी को यस्यदाहं कृतो भाव बुद्धी हत्वादिसईमान लोकांना. इथे सहज आलेलं आहे. व्रतात ते आडमोडीन स्वधर्मे पाय उलांडली. नियमाची आस थोडी दयाची का. स्वधर्म वगैरे काही जाणत नाही. नियमाची आस थोडे जायची का. काही नियम म्हणून असा मनुष्य जीवन म्हटल्यानंतर काहीतरी नियमाने काय करावं लागते बांधून घ्यावं तर त्याच्यामध्ये संयम चालत असतो. जर त्याला नियमाचं जर बंधन नसेल स्वैर वागणं म्हणतात. कोणतं वागणं आहे काय बाबा अलीकडे काय झालेलं आहे स्वैर वागणं आहे आणि त्याच्यामध्ये ना विधी नाही काही नाही काही नाही. काही नियमाचं काय असतं ते बंधन असतं ना. एक दृष्टांत देऊन लांजेचा काय पुण्याचा दिवाळा आणि लाजेची पेंडवळा. त्याला लाजसुद्धा एक लाज नावाची आहे बघा. अलीकडे आता काय झालं ते संपलं. आता कारण आता ते गुलेभाव सांगायचे बघा. मग कीर्तनात नाही सांगायचं बरं का. मध्ये तुमचे काही लाज जाते. हे आपल्याला शहरामध्ये जास्त पाहायला मिळते. कुठे खेड्यात अजून मर्यादा आहे.
खेड्यात काय आहे, शहरा बिरामध्ये मर्यादा सुटली सगळी. मध्ये जोडपे फिरायला जातात, जाऊ नये असं नाही, काय नाही, फिरायला काय करणे न सांगणं. मग ते काय करतात, फिरायला जातात पण हाताला हात धरून जातात. काय जातात, हा तिचा हात धरतो, हा काय करतो, तिचा हात धरतो, इकडचा सुटला तर इकडून धरतो, बरोबर सांगायचं. त्यांना विचारलं, अलग राहायचं, इतका हात धरून फिरायला जाण्याचं कारण काय? घ्या म्हटलं, हात सोडून गेली मी. लाला वाटून प्याले. आता अलीकडे लाज राहिलेली नाही. विचित्र प्रकार आहे. ही कोणती संस्कृती आहे? पाश्चिमात्य. त्याच्यात काय घ्यायचं? ते दृष्टांत सांगितलं. लागेचा पेंडवळा खालून निघाली आणि कुळेचे जो पाठमोरा वेदान्य सिद्धोरा कृत्याकृत्य व्यापारा. आपल्या कुळामध्ये नसलेले विधी धर्म काय करीत नाही असं आहे ना. जे काही परंपरेने चालत आलेले धर्मश्रुती काय करावं. का म्हणायला लागलं, तुम्ही वारीला जात असता म्हणून आमच्या घराड्यामध्ये पंढरपूरची काय सांगितलेली आहे, परंपरेने आलेली आहे, ती काय करावं. पण त्याच्यात आता प्रकार पडत होता. पूर्वीच्या काळामध्ये वारीला जायचे, खांद्यावर काय असायची, आता प्रदक्षिणा करायची. आता हे लोक परंपरा चालवतात. त्याला विचारलं, म्हणलं हो का, हो कसं काय आहे. आलो म्हणायला लागले, आपलं एक हे चक्कर मारून कमी प्रमाणात व्हायला लागलं. काय व्हायला लागलं, आहे घराण्यामध्ये पुरी मोठी पताक बिताक खांद्यावर घेऊन वारी करत असत. आता कुठं राहते का. मग जायचं मध्ये आपली सुटकेस असते, चंद्रभागेत स्नान करायचं, सुटकेसमधून एक काडी काढायची, त्याला थोडा झेंडा करायचा. आता काय करायचं, आता प्रदक्षिणा करायची नाही का पंढरीची. मग आपली जे हे असते ना, ध्वजा आपली, पताका आपली, अशी अशी नाही न्यायची, अशी. आणि ते पुन्हा सिनेमाचं पोस्टर बिस्टर दिसलं तिथंच उभं राहिलं. मध्यंतरी एखाद्याने सांगितलं, म्हणलं हो काय, चला की आमच्याकडे थोडं चहा पाणी घेण्याकरता. ती प्रदक्षिणा बाजूला चालला. नियमाची आस ते काही नाही. एक 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 दृष्टांत सिद्धांत. कृत्याकृत्य व्यापारा वेदाज्ञे सिद्धोरा. वेदाची, शास्त्राची मर्यादा, संताची मर्यादा, गुरुची मर्यादा, आईवडिलाची मर्यादा काय करीत नाही, पाळत नाही. कृत्याकृत्य व्यापारा निवड. त्याला करणीय काय अकरणीय काय याच्यातला भेद समजत. करणीयाची निनावे वसू जैसा मोकाट, वारा जैसा फाट, फुटला जैसा पाट निरंजनी. वसू जैसा मोकाट, गुर असते ना, ते गुर जसं आणखी मोकाट असतं. काही काही असते ना, काही शेतकरी लोक पहिलं वासरू असं मोकाट सोडून देतात. मग ते वासरू कुठे कोणाच्या मालामध्ये जात असतं. वारा जैसा फाट, ज्याप्रमाणे वारा असतो त्याप्रमाणे. फुटला जैसा पाट निरंजनी. फुटला जैसा पाठ म्हणजे कालवा आहे, एखादा धरणाला कालवा असतं ना, आणि त्याला छिद्र पडलं म्हणजे पाणी काय होतं. आंधळे म्हातारे घातले. हत्ती आहे पण आंधळा आहे आणि पुन्हा माजलेला आहे. मग डोंगरी जैसे. एकदा बनवा लागला डोंगराला म्हणजे काय काय जळेल काही सांगता येत. आणि विषयी सोडले चित्त द्यायचे. विषय सोडण्यामध्ये करय काय निर्य काय, विहित कशाला म्हणतात, निषिद्ध कशाला म्हणतात, याचा काही भेद झाला.
उकिरडा काय न पडे मोकाट कोणा ना तोडे ग्रामगाडीच्या लेवल ओलांडले कोण बाई उकिरडा काय न पडे. बाईने एखादी भाजी स्वच्छ केल्यानंतर मग जे टाकाऊ भाग असतो ते एक उकिरडा असतो त्याच्यावर ते. आता बरं आहे सरकारने एक गाडी ठेवली आहे का आणि ती वाजंत्री वाजत आली म्हणजे मग समजात बाय समजतात नाही का कचरा टाकण्याची काय आलेली आहे मग त्या आवाजावरून ते आपली. पण पूर्वी तसं नव्हतं कुठेही काही करा अलीकडे नैरात्मकपणा आहे. रोगाला कारणीभूत काय आहे हे कहाणी लोकांना काय आहे मग त्याचा कोणी विचार करत नाही. क्षेत्रात तर मग काय विचारू नका. मोठ्या बामटी असते आणि ती तशीच राहते कोणी खात नाही काही नाही आणि ती रस्त्यात नेऊन काय करते पालथी करते. त्याच्यामध्ये माणसं पडतील यात काय मोठं आहे पण गाडी उलटत असते. हे सगळी घाण करत आहे. म्हणून टाकाऊ माल जिथे टाकला जात असतो त्याला उकिरडा असं म्हणत असतात. उकिरड्यावर ते कोण कोण काय काय टाकेल काही सांगता येत. मोकाट कोणा ना पुढे मोकाट जे गुळ आहे ते आणखी एकदा सुटल्यानंतर कोणाला ते आवरत नसतं. ग्रामदारीचे ओलांडी कोण ग्रामदारीचे इथं वेश्याचं काय उंबरा घेतलेला आहे का गावाचा उंबरा घेतला गावची वेस गावची वेस नाही बरं गावची वेस 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 गावची वेस गावची वेस घेतली. ग्रामदारीचे म्हणजे वेश्येचा हाही अर्थ आहे. वेस असते ना ते वेस काय करते गावाचा उंबरला म्हणतात ना त्याला काय काय ग्रामद्वारीचे किंवा वेश्या असतो. वेश्याचा उमरटा कोण ओलांडत नाही तिला एक ग्राम असं म्हणतात ग्रामद्वार असं म्हणतात. कुत्र्याला सुद्धा ग्रामसिंह म्हटलं आहे. नगांडी कोण जैसे क्षत्रियांना घातले सामान्य भिकाले क्षत्रियांना झाले भंडारा असला म्हणजे त्याच्यात निमंत्रण असतं का मग कोणी आणि काय करा जेवण करा. त्याप्रमाणे सामान्य भिकाले सामान्य मनुष्य आहे वरच्या पदावर ते प्राप्त झाला आणि वर्षीयचे उभले कोण आता वर्षीयचे उभले वर्षीयाचे उभले कोण नडीचे वाण्याच्या दुकानामध्ये कोण शिरत नाही. दुकानदार घेऊन टाका वाणीच पाहिजे असं नाही. कोण नडी तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण ज्ञानाची जाण बुद्धी आहे. त्याप्रमाणे ज्याच्या मनामध्ये कोणते संयम नाही असं असलेलं अंतकरण अशा या माणसाच्या ठिकाणी किती अज्ञान आहे सांगता येत. त्याच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण बुद्धी आहे. कमी नाही किती संपूर्ण संपूर्ण कचरा थोडं ठेवून टाकते आणि बाकी त्याला संपूर्ण म्हणत नाही. सगळंच देणं याला काय म्हणायचं संपूर्ण. आणि त्या अज्ञानाची जाण बुद्धी आहे. अज्ञान कमी होऊन राहिलेलं आहे का वाढून राहिलेलं आहे. आता विषयाच्या बाबतीमध्ये विषयाची गोडी जी तो मेला न संडी स्वर्गीय जावया जोडी आवडीचे. विषयाची गोडी जी तो मेला न संडी जिथं मेला न संडी म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत तो विषयाच्या विषयी आसक्ती असते. पण मेला तरी सुद्धा काय होत असं हे काही मद्य पिणारे माणसं म्हणा गोड खाणारे माणसं म्हणा वगैरे त्याला जर सांगितलं की अहो तुम्हाला डायबिटीज आहे जरा जीभ काय करा आवरा
मग तो काय म्हणत असतो, नाहीतरी मरायचा आहे, नाहीतरी खाऊनच मरू द्या, की काय करू द्या. म्हणजे जीवनाची सफलता कशात आहे, श्रीखंड कार्यात. मग तेवढ्यावर काम मागत नाही, काय मागत नाही. म्हटलं हे बा आमच्या 13व्याचं जेवण करणार का नाही, तेच जेवण कोणाचं करायचं, श्रीखंडाचं करायचं. पिंडसुद्धा 10व्याच्या दिवशी भाताचे नाही, कशाचे. जीव मेला न सांडली. स्वर्गीय खावया जोडी. हा म्हणलं इथून नाही तर पुण्य करू द्या, अन्य पुण्याच्या द्वारे कोणाची प्राप्ती होईल स्वर्गाची. हा म्हणलं असं कशा करता हो. म्हणलं तिथेही सुद्धा मौज मारण्याकरता पैसा नको. एक 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 दृष्टांत. स्वर्गीय खावया जोडी आहे तुम्ही, अखंड भोगा जसे. दुसरं काही उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही. फक्त भोग कसे प्राप्त होते एवढ्याकरता सारा प्रयत्न आहे. आणि जया व्यसन काम क्रीडेचे. त्याला व्यसन कोणतं असतं, हरिभक्ती का, भजन का, कीर्तन का, काही जप वगैरे. केवळ काम क्रीडा म्हणजे विषय सेवन करणं, गोळा करणं, हेच त्याचं काय असते. मरायला टेकला तरी सुद्धा मरो टेकले शरीर पाया शोधून बांधी. हो आता इतक्या बिल्डिंगा झाल्या पुन्हा जास्त. म्हटलं हाच अंतच पुरुषार्थ आहे कोणचा, म्हणजे खोल्या बांधून भाड्याने देणे. उद्या सरकार जरी मिळालं तर सगळं हे करून टाकेल. ते म्हटलं काही नाही. म्हटलं 50 खोल्या आहेत, 2 खोल्या ठेवायच्या, 48 काय करायच्या सरकारच्या. चीनमध्ये हे आहे तुम्हाला काय, चीनमध्ये ना तिथलं ते राष्ट्र आहे ना, त्यांच्यामध्ये हे काय सगळेजण काम करा का, तिथे बाकीचं काय दुसरं काय नाही, संबंध नाही. तिथं काही लोकशाही आहे का चीनमध्ये. विचारा वकीलला काय नाही, कोणता कोणाची. अखंड भोगा जसे व्यसन काम क्रीडेचे. आणि मुकदे कोणी विरक्ताचे. विरक्त पुरुषाला, भक्त पुरुषाला पाहिल्यानंतर आनंद होण्याच्या ऐवजी त्याला काय होतं, दुःख होत असते. मुकदे कोणी विरक्ताचे. नुसताच हे करत नाही, काय करतो मग तो सचैल स्नान करतो. असं ऐकून हवं. हे ज्ञानेश्वर महाराज होते ना, आणि ते तिकडून येऊन राहिलेले होते आपले. आणि मग एका ग्रस्ताने काय केलं, ते ज्ञानेश्वर महाराजांना पाहिलं. म्हणलं आजचा दिवस आपला कसा आहे सगळं. मग त्याने काय केलं, स्नान हे बांधकाम केलेलं आहे विकासाच्या लोकांनी, तिथं स्नान करण्याचं असं होतं बा पुंडलिकाच्या जवळ. आणि तिथं स्नान करायला लोकांनी विचारलं. म्हणलं का स्नान कशा करता. म्हणलं काही प्रेतयात्रेला गेले होते का तुम्ही, नाही म्हणायला लागले. म्हणलं इतकं स्नान तुम्ही साधं तर करता पण जोड्यालाही स्नान घालता, काय भानगड, इतकं वाईट काय द्यायचं. ते म्हणले त्या संन्यासाच्या पोराचं काय झालं जरा, असं ऐकून हवा. कोणाचं दर्शन झालं, म्हणजे तोंड देखील पाहण्याकरता लोक काय होत नाही. म्हणजे दृष्टांत आहे म्हणून तुम्हाला सांगितलं बा, ऐका नाही. मुकदेव कोणी, कोणाचे, ज्ञानी पुरुष. आणि काय करील, सचेल करी म्हणजे नुसतं स्नान करतो का कपड्यासहित. तर आपण जर प्रेतयात्रेला गेलो तर ते स्नान करतात ना पोरं. एक पोरगा टाळाला सुद्धा स्नान. म्हटलं हे बाबा टाळाला घाल, पण मी नानपक झालं नको. संपलं सगळं. त्याला सचेल स्नान म्हणतात. दृष्टांत आलाय म्हणून सांगितलं. विश्व शिनवणी जाय परी शिने सु सावध आहे.
मग हा शिणत नाही. कोण शिणते? विशेष. विशेष नाही का एखादा दाढी करणारा मनुष्य आहे, सारखी दाढी करत असतो, तो वस्त्रा म्हणतो दिवसातून 3 वेळा काय करतो तू? दाढी करतो. म्हटलं तुझं बरं आहे, पण मला त्रास होतो. तो वस्त्रा काय म्हणतो, मला सुद्धा काय होतं. शिणे सावध राहे आणि कुईला हाती काय कोडी जायचा आहे नाही. एक अदृष्ट असतं त्याच्यामध्ये बघा तुम्ही. खरोटे कोणी दी लढे, लातवणी पोडी ना काढे, अंतरी जेवी ना काढे मागवता आकार. एका गाढवीचा दृष्टांत या ठिकाणी केला आहे. तो गाढव तिला काय मारतो? नाही, ती गाढवाला काय मारते? गाढव तिला लाथा मारतच नाही, असं तिथं ती याला काय मारते? लाथा मारते. दृष्टांत महाराज ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत बघा. विषयाला उडी घाली जळते आगी आणि व्यसनाची अंगी, तसा विषयाला उडी घाली जळते जळते. आपण अग्नीमध्ये जर याने विषयाकरता उडी मारली, हा परत येईल का? तरी सुद्धा त्याला भान राहत नाही, काय राहत नाही. आणि त्या विषयाकरता काय करेल काही सांगता येत नाही. आणि व्यसनाची अंगी लेणे मिळते. मला काय काही सद्गुण आहे का, काय काही क्रिया वगैरे आहे? केवळ व्यसन. कोणते व्यसन? आणि त्याच्यातच आपल्याला काय करतो तो मोठेपणा आहे. सगळे अज्ञानाचे लक्षण आहे बघा. फुटवणे पडे तो मृगवाडी भाव, परी न म्हणे मावरोई. मृग इतका आणखी व्यसनाच्या अधीन झाल्यानंतरही सुद्धा ज्याच्या डोळे उघडू शकत नाही, ते हरणाचा दृष्टांत देऊन सांगत असतात. त्याला ताण लागतंय आणि ते मृगजळाचं पाणी दिसते कोणतं, आणि ते सारखं पुढे धावत जाते त्या पाण्याकडे. मग आता ते पाणी आहे का मृगजळ आहे? मग ते लागते का? मग हे हरिण असतं, ग्लानी येऊन पडते. काय येऊन पडते? ग्लानी येऊन पडल्यानंतर मरायला जरी टेकला तरी सुद्धा हे पाणीच आहे असं समजून त्याची हाव कमी होत. मृग वाढवी हाव नाही का? फुटवणी पडे तो मृग वाढवी हाव. मरायला टेकला आहे तरी सुद्धा विषयाची इच्छा जात नाही. आणि परीनं म्हणे माव रोहिणीची, तरी त्याच्या ध्यानात येत नाही हे पाणी नसून काय आहे. मग तसंच आहे आपला गुंतलो या संसार आहे. मी माझे वाढवणे माया स्वहित न दिसेची केला, लागले काळपाठी. पैसा जन्मवणे मृत्यूवरी, विषय तर असेला अगदी जन्मल्यापासून तो प्राण जाईपर्यंत. बरं, हा त्रासच असतो. कधी विषय त्रासतात, विषय त्रासतात. आणि तरी त्रास न तरी अधिक प्रेमा. इतक्या दिवसचा अनुभव असूनही सुद्धा त्याचा वीट आपल्याला येत नाही. त्याचा वीट येण्याकरता काय त्याच्यात दोषाचं दर्शन व्हावं लागतं. कशाचं? अनेकदा दोषाचं दर्शन झालं म्हणजे मग माणसाला काय होतं, विठ्ठले चित्तप्रपंचापासून. याच्याकरता 15वा अध्याय सुंदर आहे बघा. संसाराचं स्वरूप कशाकरता सांगितलेलं आहे नाही का? विरक्ती वाचून काही ज्ञानाशी हे विचारोनी ठेवी, तेवी संसारा या समजताना अन्मय वैराग्य. एकदा विषयात येईल संस्पर्श ज्या भोगा दुःख आद्यंत कौते न त्वेषणामध्ये. मग माणसाचा मन विठले हे चित्त प्रपंच आणि ममना ते म्हणे. तरी त्रास नाही गे धरी अधिक प्रेमा. पहिली बाळ नसे आई बा याची विषय. लहानपणामध्ये कोण विषय असते, मग आई आई ती थोडा वेळ तरी. अनेकदा आणखी चतुर्भेद झाला म्हणजे मग आई सुटली, मग कोण आलं? अरे आता आई सुटली, कोण आलं? चतुर्भेद झाला आहे ना, मग तर आई राहत असते का? मग संपलं की आई बा. मग ते सरे त्रिमांस आहे भरवणे टाके पुढे. मग श्री भोगिता ठाव
वृद्धाप्य लागे जेव्हा, मग वृद्धाप्य अवस्था येत असते आणि तेव्हा तोची प्रेमभाव बाळग असेल, मग मुलावरती नातवंड पुतवंड याच्यावरती काय होत असते, कुठलं वैराग्य असत असते काय, दोष दर्शन व्हावं लागतं. विषयाची जो जाणतया जठाई अज्ञानाची पार नाही. आता अनेक काही चिन्हे सांगा, निश्चित असं समजावं की त्याच्या ठिकाणी किती अज्ञान आहे सांगता येत नाही. हे दृष्टांत घेऊन आता पुढचा विषय आहे पण तरी देहाची आत्मा ऐशी मनोधर्म आणि वळगुण या कर्म आरंभ करी. आता एक हे विपरीत ज्ञान आहे का, एक त्याला याच्या इंद्रियार्थेषु वैराग्य, जन्ममृत्यूच्या व्याधी दुःख अहंकार, देहाची आत्मा ऐसा मनोधर्म आणि वळगुण या कर्म. आपलं भ्रांती आहे ना आपल्या इथं, त्याच्या व्यवहाराच्या दृष्टीने आपण विचार करायला लागल्यानंतर देहखंडा नाम आत्मा आहे. 4 वाकी तत्त्वज्ञान आहे का, 4 वाकी तत्त्वज्ञानामध्ये देहाचा आत्मा मानतात. तुमचा वेदांत शास्त्रातला आत्मा मान्य करतात, वेदच मान्य करता काही नाही, त्याचं नावच आहे 4 होतं. कुठं मानतो असत्यम प्रतिष्ठान नाही, परस्पर संबंध काम आहे. त्यानं विचारलं, म्हटलं का हे जे जग दिसत असतं याचा करता कोण आहे, म्हणजे किमन्यत काम आहे तो काम. जोडपं एका ठिकाणी येतं आणि त्याच्यापासून जगात काय होत आहे निर्माण होत असते. म्हणून ते त्यांचं तत्त्वज्ञानाचं वेगळं आहे बघा. म्हणजे शरीरालाच आत्मा समजतात कशाचा, आणि मुक्ती कशाची, एकदा मरण पावला की मुक्ती काय झाली. असल्या प्रकारे आणखी आता अलीकडे काय हेच मत काय होऊन झालेलं आहे जास्त, जेवढं सुख देहाच्या द्वारे आपल्याला घेता येईल तेवढं काय करायचं घ्यावं. विषय सुख हाच काय पर वेदांत शास्त्रामध्ये विषय सुख परमार्थ आहे का ब्रह्मसुख सुखे शिव गाव रामना. आता सगळं विषय ओढी बोललेले, मग देहाचा आत्मा आहे असं समजून मनोधर्म, आणि मग काय करायचं बांधून या कर्म. मग त्या देहाला सुखी करण्याकरता काय काय करील हे काही सांगता येत नाही. हे जे सगळे निघालेले आहे ना सगळं पाश्चिमात्य संस्कृती. देहाचा आत्मा आहे असं म्हटलं त्याला सुशोभित करायचं, काय करायचं, कपडे घाला नाही कोण म्हणत असं तुम्हाला घालू नका असं. मग तोंडाला सुद्धा पावडर फासण्याची आवश्यकता. अरे सशक्तपणा हे खरं रूप आहे माणसाचं. काय आहे शरीराचं रूप कोणतं आहे का नाही. इंद्रियाचं पाठव्य असणं हे शरीराचं काय स्वरूप आहे. म्हणजे का तोंडाला पावडर फासणं हे काय जाऊ द्या, दृष्टांत आलेलं आहे म्हणून वर्गोनी हा कर्म आणि उणे का पुरे जे काही आचरे तयाचे नियमिष्कारी कोणते लागे. उणे का पुरे जे जे काही आहे. आता आपण हातामध्ये घेतलेलं काम आहे ते सर्व सिद्धीला जाईल असं आपल्या हातात आहे का. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात, आरंभ जरी केला तरी शेवटाला काय होऊ शकत. मग याचं काय आहे उणे का पुरे आणि जे जे काही आचरे, थोडा काही लाभ वगैरे झाला तर मग बघा आणि तयाचे आविष्कार कोणतं लागे. आता संसार म्हटल्यानंतर सर्वच गोष्टी काही मनासारख्या होते. कधी दुःख आहे, कधी सुख आहे, कधी सुख आहे. एखाद्या व्यवहारामध्ये लाभ प्राप्त होतो, एखाद्या व्यवहारात उलट हे होत असते. दुःखाची वेळ आली की कोणतं लागतं आणि थोडा काही लाभ झाला तर टिरेवर उठो. कोणत्या पदाचं वर्णन आहे. अमानित्वम अदम्यत्वम अहिंसा शांती आर्जवम आचार्योपासनं शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह आणि इंद्रियार्थेषु अहंकार जन्म मृत्यू जरा व्याधी. पुढे येणार आहे बा जन्म मृत्यू वगैरे अधिक विचार आहे, त्याचा विचार कधी करू. इथंच थांब.